वट सोड 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 वट काय झालं पांडा पांडा बरं नाही का काय तुला मग काय तू होय होय मीच आहे आता थकल्यावानी झालाय तुझ्या बापाने 10 वाजेपर्यंत झोपलं होतं का हातून आता 10 वाजेपर्यंत झोपलं तर कशी तुझ्या घरात लक्ष्मी टिकन जाईल ना यार पळून ती सुंदरी का घरातली लक्ष्मी आहे का ती बिचारे मग तुझ्या घरात लक्ष्मी टिकून आहे आता फिरला असता गावभर बोंबलत द्या 5 रुपये द्या 10 रुपये सर मला झोप दे झोप अरे माझं ऐकून घे ना काय बिळवट आहे का माणूस तू बोल काय म्हणतो मी काय म्हणतो कवर 10 वाजेपर्यंत झोपतो चल जरा मोकळ्या वातावरणात निवांत फिरून येऊ पांड्या मग या हा मुद्द्याचं बोल मुद्द्याचं रिकामा चौकशा करू नको अरे लॉकडाऊन मध्ये 5 रुपये सुद्धा खर्च नाही जीव माझा वैतागून गेलाय म्हणजे गावात पांढा आपला मित्र आहे थोडी मदत तेवढी म्हणून तू माझ्याकडे आला का पैसे मागायला त्याचं म्हणजे कसं झालं भिकार बमून हातात चंबू माझ्याकडेच रुपया नाही खर्चायला ऐकून घे ना पैसे मागायला आलो कसं आहे माहिती मला धंदा करायचा रे धंदा का काय झालं का तसा खालवर बघायला लागलाय पांढा मग क्या हा तुझ्याकडे बघून नाही वाटत तर तुझा धंदा होईल म्हणून तुझ्या माईला तुला काय अक्कल बिक्कल आहे का काय बी कसा बोलायला लागला हा तुला काय समजतं का आज ती धंदा करायचा म्हणजे तुझा सासरा दलाल आहे ना हा सासरा दलाल होय आज त्याच्यासारखं म्हणलं 5-4 म्हशी घेऊ आपलं दूध काढत बसा म्हणजे 5-10 रुपये होत्या खर्चायला तरी म्हणलं तू माझ्याकडे कसं काय आला असं वर तुतार करून अरे माझा सासरा खाट्या म्हशी गाबन करून निघतो या आणि तसलं खोटं धंदा करायला आपल्याला जमत नाही जातो आता खोट्या म्हशी गाबन करतोय हा आयला म्हाताऱ्याचं इंजेक्शन म्हणजे पॉवरफुल आहे काय पांढरा अरे तसं नाही खाट्या म्हशी म्हणजे खाली म्हशी आणते गाबन करून निघतंय असं वय आयला मला वाटलं घरच्या घरीच काय तुम्ही फक्त आम्हालाच नाव ठेवा आहो घरी बसण्यापेक्षा काहीतरी करतात तरी ते आणि तुम्ही एक हात खायला आणि एक हात धुवायला यातच जिंदगी घाला बघा बघा तुमचा मित्र मस्ती पाळायचा तरी विचार करतोय आणि तुम्ही तेरे हरी पलंगावरे असं काम झालंय तुमचं अगं तुला सांभाळतो हे काय कमी का सुंदरे ती पण मै सांभाळासारखंच आहे की काय म्हणाला मला नाहीच म्हणाला भदाडवर खातायला लागतंय का तुमच्या अंगी हा खाणं म्हशीचं वाण घुशीचं असं झालंय तुमचं आता ते रात्रंदिवस कष्ट करून माझे स्टील बॉडी झाले एवढं कष्ट करता तुम्ही अहो IPL मध्ये सट्टा लावण्याला कष्ट करणं नाही म्हणत जरा बाहेर जाऊन बघा तुम्ही जर एका महिन्यात 10,000 रुपये कमवून आणले तर आयुष्यभर तुमची दाशी बनून राहील आणि जर का तेवढे कमवून नाही आणले तर आयुष्यभर भांडी घासायला लावेन तुम्हाला पांढा वाईट वाटलं बा माझ्या जीवाला अरे इतका कुठं बेकार अपमान असतो का मी माझ्या आयुष्यात इतका घोर अपमान केला कधीच कोणाचा बघितला नाही अरे माझी बायको असते ना सपा सपा दातच पाडला असतं सगळं तिथे होय मग क्या तो तुला घोर अपमान वाटायला लागला का अरे तुझी बायको तुझी चढी वली होस तर तुला बदाडते तेव्हा नाही वाटत तुला घोर अपमान आता हे घोर अपमान वाटायला लागला काय गबस तुला अक्कल बिक्कल आहे कर काय तुझ्या बायकोच्या समोर माझं पर इज्जत उतरवतो का तू मग आता घरातली बांधणं असत काय माणसं बघत असत का घरात काय माझ्या जिंदगीच्या थट्टा लावलेला का तुम्ही आज तुझं चॅलेंज स्वीकार करणार आय एम ऍक्सेप्टेड युअर होल चॅलेंज सुंदरे जा भांडी घास जा मी बी तुमची बॉम्बलासारखी चटणीच करून ठेवते आयला इंग्लिश लईच भारी मारली गड्यात एकच नंबर इंग्लिश मारली काय 1 एकर 2 एकर वावर होतं काय इंग्रजाच्या शेजारी तुझं अरे ती सोड वावराचं फेवराचं का रे अरे पण मी काय करून बसलो मग क्या तू नाही काय करून बसला आपण म्हणजे माझ्या बायकोनी मला तेच चॅलेंज दिलंय पांडा नाही तर माझ्या बाकरी बंद मग तर मला जुळीच घेऊन फिरावं लागेल अरे मग क्या तुझ्या नादाला लागून काय केलं मी लय जिंदगीचं वाटवं झालं काय स्वप्न बघितली होती पांडा आणि काय आपल्या नशिबात उलट झालं स्वप्न मग क्या स्वप्न काय मग क्या आपल्याला आपल्या नशिबाची चावी भेटली नशिबाची चावी भेटली हा कुठं घालतो चावी आता कुठं घालतो नाही म्हणजे आपल्याला आपलं चॅलेंज पूर्ण करायचा रस्ता भेटला अयो कस काय रे अरे मग क्या माझ्या स्वप्नात रोज जंगल येते जंगल हा जंगलात एक वाडा येतोय घनदाट जंगल वाडा आणि त्या वाड्यात गुप्तधन येतोय कवापासून स्वप्न पडत 2 दिवस झालं मला स्वप्न पडतंय गुप्तधन दिसतंय मांडा 1 नंबर बोलला ना आता तुला स्वप्न पडतात तुझ्या नशिबात आहे आणि माझ्या ओळखीचं एक मांत्रिक आहे
मांत्रिक आमच्या गावात आलता बर 1 नंबर मांत्रिक. पटापट सांगणार तुला कुठं गुप्त धन आहे किती आहे हांडा बाहेरच काढून देतो. असं म्हणतो हा. लाव मांत्रिकाला फोन. 1 मिनिट हा. लाव बरं झालं मला केव्हा सांगायचं होता तू. रेंज येते का फुल रेंज आहे. आयला मग काय फोन कुणाचा आहे पण माझा आहे कोणाचा मागच्या वेळेस दुसरा होता नाही का माझा आहे. आणला काय कुणाचा गप्र आपलीच नाही कडे तुला फोन लावतो. अरे कोण हॅलो खवड्या महाराज का ओळखलं का. अहो मग काय बोलतोय मी. नाही 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 तुमचं दक्षिणा चोरलं हे दक्षिणा चोरलेला शक्य होता मी मक्या. हा अहो काय झालंय खवडे महाराज ती माझा एक मित्र आहे पांडा त्याला रात्र सपन पडले की हांडा दिसला त्याला गुप्त धनाचा. तेवढे काम करा मित्रच राव माझ्या. हा बारी पड हा हा काय म्हणला बर हा 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 बर बर अरे होय बर 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 काय झालं खपला का मांत्रिक आता. जरा चांगलं बोलत जातो. मग काय झालं एवढ्याला आपण शिकून बोळ्याचा किंवा म्हणला पायाळू माणूस लागण एक पाळू हा अरे पाळू एवढंच ना. अरे मग आपली समस्या सुटली म्हणून समज कस काय अरे आपला बोलिया उपाटाच पैदा झाला तो पण पायाळूच आहे. पायाळू आहे काय बोलया. जसा उपाटा पैदा झाला तसं सासूने माझ्या बोकाड्यानं सोडलाय. म्हणजे की जावाय बापू ह्याला सरळ करा म्हणून. हा आता माझी बायको किराय डोक्याची हा. आणि हो मेहुणा उपाट्या डोक्याचा. असं आहे. दोघांनी मिळून माझी जिंदगी बरबाद केली बघ. ज्याला तेवढं धन सापडलं ना तर माझी जिंदगी सुरळीत होईल बघ. होईल का खरं आहे. बरं अजून काय म्हणला 2 गोभडाचं आणि 4 माशाचं डोळं पाहिजे मला. 2 गुबडाचं आणि 4 माशाचं. हा ज्याला हे मांत्रिक आपल्याला धन काढायच्या विधी सांगतोय का आपल्याला गाडायच्या विधी सांगतोय. आता घुबडाचं आणि माशाचं कशाला कोंबडीचं आणि बोकडाचं नाही का चालणार. म्हणजे कसं आपली पण सोय होऊन जाईल आणि धनाची पण सोय होऊन जाईल. जातो कामाला लाग. हा तू घुबडाच्या डोळ्याचं बघ हा बघतो मी. नाही तर तुझं डोळं काढून आण. तसा पण तू घुबडासारखा दिसतो. आपला का उगा वटा वटा करत जाऊ नको काहीतरी बोलत जाऊ नको. ठीक आहे मग हा. क्या जा तू कामाला लाग. आज रातोरात आपल्याला मला माळ व्हायचंय. ए, मला मालवायचंय मला बी द्यायचा ना तुम्ही लय मदत केली तुझी. कामाला. जा पांडा जा. ओके हा जायला मला माल धन सुंदरी माझी दासी मी तिचा राजा. भोल्याला गांडवावं लागत. चला माझी राणी ती कसली भारी दिसती ना. बोल्या ए बोल्या तुमचा बोल्या गेला मसनात जावा नका माझ्या संग बोलू जायची. आलो काय झालं माझ्या बोलायला लागवायला. काय झालं तुम्ही नुसतं मला म्हणता तुझं लगीन राणी संग लावीन मला दुसऱ्या कसल्या पण यायला बघूया पुरी दाखवता. अरे बोल्या अरे तुला स्थळ तरी येऊ दे. गावात 100 पोरं बिना लग्नाची कुठली पण पोरगी दिसली की लगीन करायला तयार येतं. तुला स्थळ तरी येऊ दे. तसं पण मी तुझ्या लग्नाचाच विचार करतोय. हा उद्या जर तुझं लगीन झालं तुझी राणी तुझ्या घरात आली तुझ्या बायकोला खायला काय घालणार तू. हाय का तुला काय नोकरी काम धंदा. हा तूच फिरतोय गावात वळू सोडल्यावाने. मी ही विचारच केला नाही ती. हा तुम्ही मला एखादं काम देता का बघून. काम होय. हा ठीक आहे मी तुझ्या नोकरीचं आणि छोकरीचं काम करतो. तू माझ्या टोकरीचं काम कर. टोकरी कसली वा. अरे टोकरी म्हणजे धनाच्या टोकरीचं. आपल्या घराच्या मागचं जंगल आहे ना तिथं लय मोठं धन आहे. हा आपल्याला घ्यायला जायचं या. तुम्ही माझा पैबी विचार करावा लागला. त्याच्या आयला सकाळ करली ना छोटी बात दिखा दे ना आपली अवकात. अरे बोलिया मोठा विचार कर मोठा. असं पालीच्या अंड्या एवढा विचार कर जाऊ नको. हत्तीच्या अंड्या एवढा विचार कर जा. हत्तीच्या हत्तीला अंडे असते ते. काळ तोंड्या हत्तीला अंडे असतात का कोंबडीला अंडे असतात. मग मला माहिती कोंबडीला अंडे असतात ते सगळं सोड पण मोठा विचार कर मोठा. समज आपल्याला धन गवलं तर तुझ्याकडे अफाट पैसा येईल. विचार कर. राणी तुझी बायको असणार. राणी माझी बायको. तू राणीचा राजा असणार.
राणीचा बाप तुझ्या पायावर नाक रगडणार. विचार कर बोल्या, तुझ्याकडे गाडी असल, बंगला असल, विमान असल, हेलिकॉप्टर असल, अगं गाडी असल. दाजी पास करा, नाही तर मला इथंच हार्ट अटॅक यायचा. दाजी तर चला आपण पाटकरनं दर हुडकायला जाऊ आणि दर हुडकूनच मागायला येऊ. चाललं बोलायला घेऊन हा? आका आम्ही का नाही काय नाही ते बोल्याला फिरायला घेऊन चालू जरा मोकळ्या पटाण्यात. एवढं येडं समजता काय मला माहितीये, मी सगळं ऐकले. धन शोधायला चाललाय ना, माझ्याशिवाय पचन का धन तुम्हाला? ते काय नाही, मला बी माझी वाटणी पाहिजे. हा वाटते तर ते मग अक्का लगेच जाऊ आपण. चला अक्का. मक्या भैया, किती छान वातावरण आहे, किती हिरवळ पसरली. असं वाटतं इथंच घर बांधून राहावं. मग एक काम कर सुंदरे, म्हशीच्या व्यापाऱ्याला सांगून ह्या जंगलात एखादा छपर बांधून घे आणि राहितच. तसं पण तू जंगलीच दिसते या, जंगली रानटे बोका. पांडव सावकाश जाऊन दे पांडव. हा ए चला उतरा, गाडी पुढे जात नाही इथून. चला इथं उतरावं लागेल आपल्याला. आयो माझं तर सगळं मागचं मांड्यानं उतरा, मांड्या उतरा. दुखायला लागले वहिनी. दमनी पदूर गुटन पडतान तोंडावर. चला बोल्या, आता पैसा पैसा पैसा. काळ तोंड ए मक्या, अरे कुठं चालला लगेच हात हलवीत गाडीत नाही उतरला तर वर. का काय झालं? काय झालं म्हणजे ती गाडीतला हात्यार काय तुमचा बाप काढायचा? हे बोल्या जा का तू वास घेऊन काढणार आहे सोनं? हा? जा घे काढून तिकडं. हा, ए, चल, तुला काय अरे बा- माझा हात चल, तुला दुखतोय. सोनं. घ्या ए घे खांद्यावर घे. चला तुम्हाला लय पैसे मिळणार, तुम्ही उचला खोर. ए माझ्या डोक्यावर देऊ नको बोल्या, तुम्हाला पैसे मिळायचे काय डोक्याला ए, त्रास सुंदरे, आहे. चल पुढं. छत्री कशाला आणली तुम्ही आता? आता तिथं अंधार पडलं तर आपलं. चला चला ए मक्या तिकडे चल. अरे तिकडं काही नियोजन नसतं. अयो मला तो कुठं पळावं सुधारणा काय झाले. सुधारणार? ते खोरं घ्या की. चला चला चला. माझ्या आयुष्याच्या वाटी घे वाटी घे. तुला ए, लय रोग पुढं आला बघू का? काय एवढं वजन इथं झालं साप रे तुला. बिप असतात जंगलात बर का. नीट अंधार पडला त्याच्या आईला सका. मक्या तिकडून ये तिकडून ये. चला अंधार पड झाला. हा. हा. अरे येईन की मांत्रिक बाबा, असं ना आता अर्धे वाटत. काय अर्ध्या वाटत तिकडे पिऊन पिऊन पडला नसेल ना, आपण बसायचो फिरत जंगलात. तुला अक्कल बिक्कल आहे कर, दारू पेत नाही ते गांजा आवडत. माझं बी पाहिलं लागलं रे. मक्या हा हे घर बघितलं का तू? बघितलं. अरे हीच घर आत्ताच्या आता मी 3 वेळा बघितलंय. तुम्हाला ना चष्मा लागला असा. अहो अंधार पडलाय ना, त्याच्यामुळे आपण फिरून फिरून इथंच येतोय. अरे मक्या हा अरे तास झाला आपण हिथच फिरतोय. हे घर मी 3 वेळा बघितलंय. ती मांत्रिक आला ना बोल, तू धन कुठे ते शोधून घे, उकरून काढ आणि मग मला बोलव. तोपर्यंत मी मस्त पैकी जंगल मी मंगल करून येतो. जावा जावा करा जंगल में मंगल. पळा तिकडे. हा सुंदरे, काय मस्त वातावरण आहे ना, मस्त जंगल आहे. तू म्हणली तीच खरं या. जंगल में मंगल करायचं सुंदरे आज आपल्याला. हा मग अशी लांब का, अशी जवळ ये ना सुंदरे, लाज नको है ना. अहो काय झालं तुम्हाला? काय नाही, जरा भास झाला वाटते. जाऊ दे. बर तू ये ना अशी जवळ सुंदरे. सुंदरे काय करताय? सुंदरे तू इकडून कस काय आले? अहो शेकोटी पेटवायची ना, काड्या न्यायला गेलते. तू इकडून मग म्हणलं तिथं इथून निघलं पाहिजे. सुंदरे भूत आहे, मला असं वाटतं तिथं भूत. हा भूत आहे. अहो काय म्हणतात,
अगं तू शिकुटी राहू दे तशीच. भिजवून तर येऊ दे की. नाही 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 सुंदरे, शिकुटी तशीच जाणू दे. लय बोल्या कटाळा आला खरं, लय वैताग आला. महाराज कधी यायचा वा? दम काढ जरा, त्यातच मी बी बघतोय ना. मला आला कटळा. अरे आयला मारा बिराज नाही आता पांढरा हानीन गड्या. मला फोन लाव करते रे. लावा लावा लवकर फोन. महाराज आहे नेमका. लय डोक्याला ताप दिला का त्याने. घाल तोंडात तोंड माझ्या पार. काय तुला तर अक्कल बिक्कल कधी कोणा तुला बोल्या म्हणाव का कोल्या म्हणाव. अरे कुठं गेला रे त्या तांत्रिकाचा खवड्याचा नंबर. हो गावला गावला. लका बोल्या, ह्याचा नंबर तर स्विच ऑफ लागतो या. स्विच ऑफ? ही तांत्रिक काय स्विच ऑफ फोन करून गोदडीत झोपला का काय तेच मला कळा ना. काली कुली महाकाली कलकत्ते वाले धन की रक्षा करने वाले हरिओम ठसठस. भावी हाय वय महाराज. मग काय तुला पोत्राचा वाटला का ती? काय तुला अक्कल बिक्कल आहे का नाही? अहो महाराज, बारके लिखवायची कवळा काळी जाय त्याचा घाबरला ना तुम्ही अचानक प्रकट झाल्यामुळं. भेलय का ते? हो. मैं 1 मिनिटात नीट करतो. हा औषध आहे का? जय अली काली महाकाली कलकत्ते वाली, बच्चे का दिमाग है खाली खाली, उसको उदी लगाई जाए बिना डरने वाली. असं का महाराज? कुठे भोट्याला फडरात खणून हिथं भुसला हिथं पडेला पडेल. चला महाराज दम दाखवाय. हा चला चला चला. ए खरं उचल उचल खरं. महाराज चला लवकर. औषध लई जालीम दिसतंय गड्या. जय महाकाली कलकत्ते वाले हरम. बोल्या मध्ये काय बोलू नको. शेवटी खवडे महाराज आहे ती. त्यांना त्यांचा अंदाज लागतो. ए तुम्ही दोघं शांत बसा रे, नाहीतर दोघाची बी चुंबळ बांधील हितनं खाली फेकून देईल. काय ए तुझ्या मायला तुझ्या गडबड करू नको ना. खवडे महाराजाची चेष्टा करतो का काय तू? चला महाराज चला. शांतीत यायचं. शांतीत शांतीत. शांतीत क्रांती करायची कधी बी. गोता बितर गुतन महाराज तुमचं. अरे माझ्या धोत्राची चेष्टा करू नको. नाही चेष्टाचा नाही विषय महाराज. खरं सांगितलं मी. अर्धा मनी चल नाही भुसनाळ्या खोरं गुतावचे ना दोत्रात महाराजांच्या. महाराज किती लांब जायचं आपल्याला? मला जास्त बोललेलं चालत नाही. मी म्हणतो तसंच झालं पाहिजे, नाहीतर हरिओम ठसठस. तुझ्या मायला तुझ्या ह्याच्यासाठी आलता का आमच्या माग? महाराज आहे ते, त्यांच्याशी कसं बोलाव. चला हळूहळू महाराज. मी काय म्हणतोय? हा काय म्हणता तुम्ही? तिथं गेल्यावर 700चा मंत्र हाणू का 900चा मंत्र हाणू? आयला महाराज 500ची किंमत नाही का? बसायची. हो 503 बसव ना. तारांबळ आहे महाराज आमची. ठीक आहे, 503 बसवतो गुळसून गुळसून. आयला म्हणजे गोळसाचा बी मंत्र आहे का? चला महाराज दमन दोत्रात पाय गुतन महाराज. अरे काय गुडघ्याची वाटी गेली का काय माझी? अरे मर्द आहेस तू मर्द, और मर्द को दर्द नहीं होता. कसला मर्द का दर्द? इथं राहता आंधळा मर्द आहे मी. हलम. ह्याचा मंत्र केला आहे. चल दमन. अरे या पांड्या मुळे वाटलं झालं माझं. अरे लय अंधारा गुडूक. अरे इतका अंधार आहे बोलिया. अरे अंधार काळा का तो काळा जास्त हेच काय मला समजना. जय हरिओम ठसठस. जय महाकाली कलकत्ते वाले धनाचा रस्ता दिखाने वाले. फुलाय मला माहिती होतं खवडे महाराज पावर फुलाय. नकोस रे. नाही ना बेत नाही महाराज. जय महाकाली कलकत्ते वाली, कर दे इस धन की तू रखवाली, भर दे इस भिकारी की झोली. तुला म्हणतंय. पहिल्याच प्रयत्नात तुम्हाला यश प्राप्त झालंय. नाही महाराज मी लय नशीबवान आहे. मला घरी सुद्धा पहिल्याच प्रयत्नात यश मिळालं होतं महाराज. पुढचं बोलू नकोस. नाही खोदाय चालू कर. ए खोदाय चालू कर. थांबा 1 मिनिट. बोल्या मला अलीकडल्या साईडला येऊन दे. थांब. नेमकं कुठं महाराज? अरे खोद नाही तर खोद बोल्या नाही तर. जय महाकाली कलकत्ते वाली हरिओम ठसठस. उकड
बरकत जय महाकाली कलकत्ते वाली टकरा ठमक ही महाराज काय डान्स बार मध्ये कोरिओग्राफर होता का काय? तुला कसं काय माहित रे? आम्ही एकदा आलतो म्हणून म्हणलं. मला आता धन गावणार, मग मी आता राजा होणार, मग माझी राणी, माझं लगीन, मग माझी अंगण गाडी, मग माझी मजाच मजा. पांडा सुंदरा वहिनी अरे पळा पळा दानाचा हांडा गावलाय, पळा लवकर. खजिना गावला खजिना. आता सुंदरे आपण दोघं राजा राणी. आता तू माझी दाशी दाशी. ए मकिया, अरे या बघा दानाचा हांडा. ए मकिया, रताळ्या कुठे जण इथं तर खाटाच आहे नुसता. ते उकरल्याशिवाय कसा हांडा गावणार पांडा? त्याच्या आईला सका उकरायचं का अजून? मग उकरल्याशिवाय हांडाच गावणार. थांबा, मला माझ्या आधी दक्षिणा द्या. दक्षिणा? त्याच्या आईला इथंच आमचा भिकार बघून हातात चिंबू झाला. तू आला भीक मागायला लगेच हा? दक्षिणा मागते. अरे आधी धनतर गौदी, मग तुला दक्षिणा देतो. अरे तुमच्या नशिबात असेल तर धन सापडेल. मला कुणाच्या असल्या फुकट्या धनाची आशा नसते. मला माझी आधी दक्षिणा द्या. अहो तांत्रिक बाबा, एवढं मोठं सुनसान जंगल आहे, तुम्ही एवढं मोठं मांत्रिक आहेत ना, तुम्ही भूताला असं गुंडून बाटलीत ठेवता ना, मग कसं आहे आम्हाला धन घेऊ तर थांबा की इथं. आम्हाला भ्या वाटते. भूत भूत भूत. असली भूत मी अशी माझ्या दाढीत घालतो, दाढी तशी गाठ मारतो. मग थांब ना. टेलर भरून भूत अडकवली दिसते तुला. आयला होय, मग तर दोत्रात बी 4-5 ठेवली असतात भूत. त्रास जाऊ नको अजिबात. माझी दक्षिणा द्या. मक्या, ह्या महाराजाचा लय दक्षिणा वाढायला लागलाय बघ. मीटर लयच वाढायला लागलाय. 4 पैशाच्या थोबाडा फेक आणि हाकलून दे बरं ह्याला पहिले ना. तू इकडे जाऊ द्याला हाकलून द्याला. ए महाराज, दे त्याला हाकलून. तुझं अकाउंट आहे का मेन लाईन? नाही मेन लाईन नाही, ऑनलाईन अकाउंट आहे का? अरे मी काय ऑनलाईन महाराज आहे का? अरे गुगल पे आहे का तुझं? चल. ए का तोंड्या. ए खोत. दर पाठी. ए पांडा, मी काय म्हणतो ऐकून घे. काय हिस्सा 2 होणार आहे आता सांगतोय मी. हिस्सा 2? अरे आपण 4 जण, हिस्सा 2 कुठला? तसलं जमणार नाही. एक हिस्सा माझा आणि एक हिस्सा तुमच्या तिघांचा. ए सर रे तिकडे. तुझा मोडका बसवला, आम्ही काय जुळी दिसतोय व्हय तुला? पांडा, हा अरे त्या मांत्रिकाचा आवाज आहे मगाच्या. मारले मला भूताने. बाबा काय झालं तुम्हाला? असं लाल टमाट्यासारखा का झालाय? कोणी हाणल्याने? अरे जीव वाचवा तुम्ही. जीव वाचवा? भूत. अरे जीव वाचवा रे तुमचा. अहो तुम्ही तर एवढे महान तांत्रिक, ह्या जंगलातले भूत काढणारे, तुम्हाला भूताने कस काय मारलं? अरे कसला मांत्रिक बिंत्रिक नाही का मी तर भोळ्या बाबड्या लोकांना फसवत असतो बाबा. भूत आहे इथं. बघ सगळं तुझ्यामुळे झालं. बरं तुम्ही फक्त मलाच दोष द्या. अहो घरात खाऊन नुसतं खत करण्यापेक्षा काहीतरी काम धंदा करा म्हणलं होतं तर लागला नुसतं मला बडा करायला. गुप्तधन नव्हतं शोधायला लावलं तुम्हाला. आता राहू दे, जीव वाचवून पळ. तू लवकर भूत आहे भैया.
भूत भूत बोल्या बोल्या कुठे हो हो मग त्या कुठे जंगलात नाही मोठं भूत आहे. काय आपल्याकडे यायला लागले बोले बोला बोला अयो लय मोठं भूत आहे बोल्या. आता खरंच बेकारी झाली माझी बोली. आता काय बेसरीचा भगवान. तुझा मुर्दा बसवला तुझा. मी माझ्या नवऱ्याला बी घाबरत नाही, तुला काय घाबरू? हा थांब. तुझ्यामुळे माझा डोळा पडदा साडला. तुझ्यामुळे मला अटॅक आला असता पिऊन पिऊन नारसाळ्या भूत बनून लोकांना घाबरतो काय मार मार भूत नाही. भूत नाही मग अरे काय सांगू बाबांनो तुम्हाला. ह्या जंगलाला लागून टुमदार घर होतं माझं. आय बा नुकतीच लगीन करून आणलेली बायको असा परिवार होता आमचा. आईन बा जंगलातनं मध गोळा करून आणायची आणि मी गावात जाऊन मध विकायचो. आम्ही आमच्या दुनियेत आनंदी होतो र. पण एका रात्री जंगलात मस्ती करायला आलेल्या तुमच्यासारख्या बेजबाबदार माणसांमुळे जंगलाला आग लागली. त्या आगीत माझं घर जळून खाक झालं. त्याच दिवशी ठरवलं हे जंगल माझं घर आणि ह्या जंगलातला प्रत्येक जीव माझा परिवार. यापुढं माझ्या घरावर आणि माझ्या परिवारावर अशी वेळ येऊ देणार नाही म्हणून भूत बनून जंगलात येणाऱ्या प्रत्येकाला भीती घालायला लागलो. गावात अफवा पसरायला लागल्या. भूताच्या भीतीनं लोक जंगलात यायची बंद झाली. खरंय बाबा तुमचं. तुम्ही जे बोलता ते अगदी बरोबर आहे. या लोकांना या पर्यावरणाची काहीच काळजी नाही म्हणून तर आज ही तुमची अवस्था झाली. खरं म्हणायला गेलं तर आमच्याकडून पण चुकलं. आम्ही जंगलामध्ये शेकोटी पेटवायला नव्हती पाहिजेत आणि आमच्याकडून जो त्रास झाला तुम्हाला त्याबद्दल आम्ही क्षमा मागतो. आणि तुमचं हे रहस्य आम्ही जगापुढे नाही आणणार. तर मित्रांनो कसा वाटला आताचा व्हिडिओ? आवडला ना? मला माहिती आवडला पण आणि तुम्हाला भीती पण वाटली आणि हसायला पण आलं. सो नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला आणि आवडल्यास लाईक करायला मात्र विसरू नका. व्हिडिओला शेअर करा जास्तीत जास्त. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल असेच व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढे येणाऱ्या बेल आयकॉनला सुद्धा दाबा. आणि माझा हिंदीमध्ये एक व्हिडिओ येतोय लवकरच यारिया नावाचा. तो व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या नवीन चॅनलला शटर आर्ट फिल्म या चॅनलला सबस्क्राईब करा. त्या चॅनलची लिंक मी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आणि मित्रांनो तुम्हाला जर वेगवेगळ्या वेब डिझाईन सोशल मीडिया डिझाईन बनवायचे असेल तर या नंबरवरती संपर्क करा आणि तुमच्या आवडत्या डिझाईन बनवून घ्या. ते फक्त 100 रुपयामध्ये. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.